2009 मध्ये आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतो हा सिनेमा प्रचंड हिट झाला। त्याने एक बेंचमार्क सेट केला आणि मराठी सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्व स्तरावरून बदलला गेला। आजच्या तारखेत मराठीतला कल्ट सिनेमा म्हणून याच्याकडे बघितलं जातं। या सिनेमानंतरच मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे विषय हाताळणारे सिनेमे बनवायला सुरुवात झाली। या सिनेमाशी रिलेटेड 15 अमेझिंग फॅक्ट्स मी तयार केलेत, तर चला बघूया। सचिन खेडेकर यांच्या ॲक्टिंग करिअर मधला हा सर्वात मोठा सिनेमा। त्यांच्या अभिनयाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। दिनकर भोसले हे पात्र त्यांनी पडद्यावरती अशा काही रीत्या जिवंत केलं की प्रत्येक मराठी माणूस त्याच्याशी रिलेट करू शकतो। पर्सनली हा सिनेमा बघितल्यावरच मी त्यांचा खूप मोठा फॅन झालो। सिनेमा पूर्ण महाराष्ट्रात खूप महिन्यांपर्यंत चालू होता। थिएटर पूर्णपणे हाऊसफुल जात होते। लोक दिनकर भोसले आणि महाराजांच्या प्रत्येक डायलॉगवरती शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते। असं मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत होतं। मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमातले डायलॉग्स यातला सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे। हा मराठीतला पहिला असा सिनेमा आहे ज्यातल्या प्रत्येक सीन्स मधले डायलॉग आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकू वाटतात। आपण किती पण बिझी असलो आणि हा सिनेमा जर टीव्हीवरती लागला तर आपली उठायची इच्छाच होत नाही। या सिनेमातले डायलॉग अभिजित देशपांडे आणि महेश मांजरेकर यांनी लिहिलेत आणि खूप अप्रतिम काम केले त्यांनी। हा सिनेमा खूप मोठा ब्लॉकबस्टर हिट झाला। 25.5 कोटीची कमाई करून मराठीतला सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा बनला। रिलीजच्या आधी या सिनेमाची खूप चर्चा होती आणि रिलीजच्या नंतर जो पण व्यक्ती सिनेमा बघून यायचा तो अक्षरशः याची कौतुक करताना थकत नव्हता। त्यामुळे या सिनेमाला रिटर्न ऑडियन्स जास्त मिळाली। 2009 मध्ये जेव्हा मी हा सिनेमा थिएटरमध्ये बघितला तेव्हा त्याचं तिकीट 25 रुपये होतं आणि सिनेमाने टोटल 25.5 कोटींची कमाई केली। आता तर 150 ते 300 रुपये तिकीट आहे। आपण सर्वात कमी 150 रुपये जरी पकडलं तरी पण ते 6 पटीने जास्त होतंय। त्या हिशोबाने बॉक्स ऑफिस कलेक्शन 150 कोटी रुपये होतं। मांजरेकरांचा हा सिनेमा हिंदीमध्ये बनवण्याचा प्लॅन होता। त्यांना हा सिनेमा अनिल कपूर आणि सलमान खान यांना घेऊन बनवायचा होता। सलमान यात काम करण्यापेक्षा सिनेमा प्रोड्यूस करण्यात जास्त इंटरेस्टेड होता आणि अनिल कपूरच्या तारखा न जोडून आल्यामुळे हा सिनेमा बनू शकला नाही। विद्याधर जोशी यांनी साकारलेलं रमणीकलाल गोसालिया हे पात्र लक्षात राहण्यासारखं होतं। त्यांनी याआधी चकवा, पक पक पकाक या सिनेमांमध्ये छोटे मोठे रोल केले होते, पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमापासून त्यांना मोठे आणि इम्पॉर्टंट रोल भेटायला सुरुवात झाली। खूप लोकांना वाटत असेल की या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केलंय, पण या सिनेमाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर हे आहेत। मांजरेकरांचे असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी वास्तव या सिनेमापासून सुरुवात केली आणि ॲज अ डायरेक्टर म्हणून मी शिवाजीराजे भोसले बोलतो हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा होता। ओ राजे या भव्यदिव्य गाण्यासाठी मांजरेकरांना एक बुलंद आवाज हवा होता आणि तो त्यांना मिळाला सुखविंदर सिंग याच्या रूपाने। हे सुखविंदर सिंगचं पहिलं मराठी गाणं। जेव्हा पण हे गाणं बॅकग्राऊंडला वाजतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच प्रकारची ऊर्जा तयार होते। काळजासकट हे गाणं आपलं माइंड सुद्धा पंप करून टाकतं। लोककलाकार शाहीर विठ्ठल उमाप यांचा मुलगा नंदेश उमाप याने यामध्ये एक पोवाडा गीत गायलंय। लोकगीत आणि कोळी गीताचा हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला आणि त्यावरती ते पूर्णपणे खरे उतरलेत। पर्सनली हा माझा सर्वात आवडता पोवाडा आहे। या पोवाड्यात भरत जाधव अफजल खानाच्या वधाची कथा ऐकवताना आपलं रक्त एकदम सडसडायला लागतं। गाण्यात भरत जाधवच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि स्टोरी टेलिंगची ऊर्जा बघण्यासारखी आहे। त्यात नंदेश उमाप यांचा भारदस्त आवाज एक वेगळीच एनर्जी रिफ्लेक्ट करतो। पोवाड्यात जिजामातांच्या रोलमध्ये रीमा लागू दिसतात। काही सेकंदासाठी त्या येतात पण त्यांना बघून खूप छान वाटतं। सत्या मांजरेकर जो सध्या खूप ट्रोल होत आहे तो पण याला मांजरेकरांसोबत दिसतो। या सिनेमाला संगीत अजित परब आणि अजय अतुल यांनी दिलंय। यामध्ये टोटल 4 गाणी आहेत। त्यातलं मासोली आणि महाराष्ट्र गीत हे स्वतः अजित परब यांनी म्हटलंय। महाराष्ट्र गीत हे गाणं सिनेमा संपल्यावरती एंड क्रेडिट्स मध्ये येतं। 2011 मध्ये या सिनेमाचा रिमेक केला गेला। अमित सुभाष बोलची अशा नावाच्या या सिनेमात मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होता आणि याचं सुद्धा दिग्दर्शन मांजरेकरांनी केलंय। समीक्षकांकडून या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं गेलं, स्पेशली मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयाचं। प्रिया बापटचा हा पहिला मराठी सिनेमा। तिने याआधी मुन्नाभाई MBBS आणि लगेराव मुन्नाभाई अशा सिनेमांमध्ये छोटी मोठी कामं केली होती।
पण मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमापासून तिच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तसं बघितलं तर तिने खूप साऱ्या सिनेमांमध्ये वेगवेगळी पात्र साकारलेली आहेत, पण तिचं पर्सनली मला आम्ही दोघी या सिनेमातलं पात्र जास्त आवडतं. सुचित्रा बांदेकरांनी साकारलेलं पात्र लोकांना खूप आवडलं. मी पात्र किती वेळेस बोलतो यार, पात्र. त्यांची ही तुफान जुगलबंदी आणि केमिस्ट्री बघून त्यांना सिंघम या सिनेमामध्ये कास्ट केलं गेलं. कदाचित एखादाच व्यक्ती असेल ज्यांनी हा सिनेमा अद्याप बघितला नाही, पण जर हा सिनेमा तुमच्याकडनं मिस झाला असेल तर तो तुम्हाला Amazon प्राईम आणि सोनी लिव्ह वरती भेटून जाईल. माझ्याकडून एखादी डिटेल्स मिस झाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव कमेंटमध्ये मेन्शन करा आणि सबस्क्राईब पण करून टाका यार, फक्त 1 सेकंद लागेल. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.